जर ठेवला तर ह्या गोष्टींपासून आपण दूर राहू शकतो. तर बऱ्याच गोष्टी असतात की फर्स्ट ऑफ ऑल मशीन किंवा इम्प्लांट ही एक असिस्टिव्ह म्हणजे ऐकण्यात मदत करण्याचं एक माध्यम आहे. ठीक आहे. तर याचं व्यवस्थित आपण काळजी घेतली किंवा त्याला प्रॉपर टाईम टू टाईम सर्व्हिस केली किंवा त्याचा मेंटेनन्स प्रॉपरली आपण समजून घेतला तर त्या बऱ्याचशा हेवी एक्सपेन्सेसपासून आपण वाचू शकतो. तर फर्स्ट ऑफ ऑल बाळासाठी श्रवणयंत्र किंवा कॉक्लिअर इम्प्लांट हा एक अवयवच झाला. तर आपण आज बाळाची काळजी कशी घेतो, सकाळी उठतं बाळ ब्रश करतो, त्यानंतर आपण बाळाची अंघोळ घालतो, त्यानंतर आपण बाळाला व्यवस्थित ब्रेकफास्ट देतो, नाश्ता देतो, जेवायला देतो, व्यवस्थित काळजी घेतो. त्याचप्रमाणे कॉक्लिअर इम्प्लांट किंवा हिअरिंग एडची पण आपण जर काळजी घेतली तर कॉक्लिअर इम्प्लांट किंवा मशीन पण व्यवस्थित राहील. बरोबर आहे की नाही. तर त्याच्या बेसिक काही गोष्टी आहेत ज्या आपण व्यवस्थित हँडल केल्या तर आपलं हिअरिंग एडचं लाईफ सुद्धा किंवा कॉक्लिअर इम्प्लांटचं लाईफ खूप चांगलं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण कानाच्या मशीन संदर्भात बोलतो. ठीक आहे. आता मशीनमध्ये कोणकोणते पार्ट्स असतात मला सांगणार. कानाच्या मशीनचे काय काय पार्ट्स असतात. पहिला पार्ट काय असतो, आपण कानावर अडकवतो. बरोबर. काय असतो तो हुकमध्ये अडकलेला असतो. बरोबर. नंतर कानात काय टाकतो आपण, कानामध्ये काय असतं, मोल्ड असतो. बरोबर. अजून व्हेरी गुड. अजून मशीनच्या मागे काही कशावर चालतं, सेलवर. व्हेरी गुड, परफेक्ट. अजून काही, अच्छा मायक्रोफोन असतो, स्पीकर असतो. व्हेरी गुड, छान माहिती. अजून याच्या पलीकडे अजून काही माहिती आहे. अजून मशीनमध्ये काय काय असतं. फॉर एक्झाम्पल बोलण्यात एरर राहतोय, बोलताना एखादा शब्द व्यवस्थित येत नाहीये. आता तुम्ही रिपीट केलं इम्प्लांटच्या केसमध्ये मॅपिंग. हिअरिंग एडमध्ये पण एक मॅपिंग आहे ज्याला आपण प्रोग्रामिंग म्हणतो, फाईन ट्युनिंग म्हणतो. हे करतो आपण. डिजिटल वापरतात ना सगळे डिजिटल हिअरिंग एड वापरताय. बरं. तर याचं प्रोग्रामिंग करतो आपण, सुरुवातीलाच करतो. अच्छा बरं. तर ते सुद्धा फ्रिक्वेंटली झालं पाहिजे. ॲटलिस्ट वन्स इन अ इयर त्याचे गेन कंट्रोल्स प्रॉपर आहेत की नाही, की एखादा गेन कंट्रोल वाढवला पाहिजे, कमी झाला पाहिजे. तर हे डिसिजन कशावरती घेतो आपण, त्यांचं जे डेव्हलपमेंट आहे. जसं की एखादा शब्द येत नाही किंवा एखादा उच्चार प्रॉपरली होत नाही. खरंच काही कळत नाही, मानू कसे आभार तुमचे. खरंच काही कळत नाही, तुमच्यासाठी तोला मोलाचे शब्द काही मिळत नाही. तुमच्यासाठी तोला मोलाचे शब्द काही मिळत नाही. मी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री संतोष पाटील सरांना विनंती करते की त्यांनी मुलांनी बनवलेली छोटीशी भेटवस्तू डॉक्टर सुनील काळे यांना द्यावून त्यांचे आभार मानावे. आपण कशी त्याची काळजी घेतली पाहिजे, वय वाढत जाताना मुलांना कशी सवय लावायची आहे, इथून आपण सुरुवात करणार आहोत. तर मुलांना सहसा दात येण्याची जी सिक्वेन्स असते, जेव्हापासून दात येतात तर पहिले जेव्हा 6 महिन्याचं बाळ होतं तेव्हा त्याला मागच्या बाजूला दाढी किंवा समोरच्या बाजूला 2 दात हे अशी यायला सुरुवात होते. आता आपण म्हणतो हे नवीन दात आलेले आहेत, तर या दातांची आपण कसं काय काळजी घेणार. तर मेडिकलमध्ये आपल्या करंगळीच्या साईजचं कवच मिळतं. एक कॅप असते रबरची, त्या रबरच्या कॅपला छोटे छोटेसे ब्रश धागे जोडलेले असतात. तर आपण ते ब्रश वापरून त्या मुलांच्या त्या लहान दातांची काळजी घ्यायची असते. म्हणजे काय करायचं, त्याची मूठ पकडायची, त्या 2 दातांवर ठेवायची, 2 दात वरती उडायचा प्रयत्न करायचे खालच्या साईडला. वरच्या साईडचा जेव्हा आपण विचार शेड्यूल अगदी म्हणजे पॅक असतं, त्यांना बरोबर वेळ असतो आणि वेळात वेळ काढून ते आपल्याकडे आले, तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली, अतिशय छान व्याख्यान दिलेलं आहे. आणि खरंच सगळ्यांना मला वाटतं दाताची काळजी कशी घ्यावी, काय घ्यावी, कोणते दात पडले पाहिजे ही सगळी आपल्याला माहिती झालेली आहे. आणि याच्या पुढे तुमच्या लक्षातच राहील आणि तुम्ही अतिशय काळजी घ्याल मला असं वाटतं. दिव्याने दिवा लावत गेलं, दिव्याने तितकेच महत्त्वाचे आहे. मी शाळेचे मुख्याध्यापक माननीय पाटील सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे रोटरी क्लब ऑफ नाशिक कॅनडा कॉर्नरचे प्रेसिडेंट
केतन पाटील सरांचे, आणि आधी डॉक्टर दिग्विजय पाटील सरांचे आभार मानायचे. त्यानंतर प्रेसिडेंट केतन पाटील सरांचे आभार मानायचे. त्यानंतर सेक्रेटरी अभिजय राव सरांचे आभार मानायचे आहेत. तर मुलांनी बनवलेल्याच आपण भेटवस्तू आपल्याला दिलेल्या आहेत, आपल्याला नक्कीच आवडते.